वेलकम बॅक गाइज. बघा सकाळ सकाळ आपल्याला कोण भेटलेला आहे. क्या बोल रहे? सुमित क्या काय किधर गए थे? तर आलोय सकाळीच फास्ट एड कार्डिओ करायला जिममध्ये आणि सुमित हे भेटलेला आहे. तर इथं आपले सर आणि विजू सर, धन्यवाद सर, येतो फास्ट एड कार्डिओ करतो याला. त्यात मीनू पण येतं जिममध्ये. डन विथ आर फास्ट एड कार्डिओ. चाललो आहे घरी आणि आता जाऊन लॉग इन करायचं आहे पहिलं तरी. आणि ह्या वीकमध्ये आपल्याला ऑफिसलाही जायचं आहे, तर जाऊन मील्स बनवायचे. बघूया कसा जाईल आपला आजचा दिवस. ऑफिसचं लॉग इन झालेलं आहे. एक ट्रेनिंग चालू आहे, ती ट्रेनिंग कंप्लीट करतो आणि जायचं आहे 5 वाजता जिमला. मील्सही बनवून ठेवलेले आहेत आणि थोडं ऑफिसचं काम संपून मग निघूया जिमला. जस्ट जिमवरनं घरी आलो, म्हणजे 10-15 मिनटं झाली. फ्रेश झालो आणि आता कंप्लीट करूया आपले राहिलेले मील्स. 2-3 दिवसाआधी लेगचा वर्कआउट केला होता, तर अँकल थोडासा पेन होतो जास्त. आणि आत्ता सांगायला गेलं तर माझी डाईट ही हाय कॅलरीजवरती चालू आहे, म्हणजे मेंटेनन्स कॅलरीच्या आतमध्येच आहे, बट थोडंसं कार्ब्स वगैरे जास्त आहेत. तर बॉडी चांगली आता रिॲक्ट करायला चालू झालेली आहे आणि हा ग्रोथ फेज आपला खरंच खूप चांगला असणार आहे. साईज ही सुद्धा आता मोठी दिसायला चालू झालेली आहे. तर आज बिर्याणी बनवली होती, आजही बिर्याणी बनवली होती, पण आज वेगळ्या टाईपची बिर्याणी बनवली होती. आत्ता सध्या मॅक्सिमम मी ट्राय करतोय की डेमध्ये जास्त मील्स कंप्लीट करून ठेवू आणि आफ्टर वर्कआउट थोडंसं लाईट ठेवू. कारण आता कार्ब्स जास्त असल्यामुळे खायलासुद्धा जास्त आहे आणि जर जास्त उशीर केला खाण्यामध्ये तर रात्री थोडंसं डायजेस्ट लवकर होत नाही. म्हणून आता असा प्लॅन केला आहे की डेच्या वेळेस बऱ्यापैकी हेवी मील्स कंप्लीट करू आणि लास्टला मे बी हलके मील्स ठेवूया. बट तरी जिमनंतर मी थोडंसा राईस आणि चिकन ॲड करतो. प्री वर्कआउट मील चिकन अँड राईस, अँड अगेन पोस्ट वर्कआउट मील चिकन अँड राईस. आणि प्रोटीन जास्त ठेवतो आहे, ज्याने की आपल्याला परत भूक नाही लागणार, क्रेविंग जास्त होणार नाही आहे. तर येस, आणि त्याच्यामध्ये प्लस घरी बनवलेली जी ही भाजी वगैरे असेल ती मी थोडी ॲड करतो आहे. तर बट क्लीन डाईटच करणार आहे. आणि हा जो ग्रोथ फेज असणार आहे, बल्क फेज असणार आहे, हा खरंच आपल्याला खूप व्यवस्थित करायचं आहे आणि क्लीन ठेवायचं आहे सगळं खाणं. जर चीट मिल करायचाही असेल तर तो प्लॅन्ड चीट मिल असेल, असं डिरेक्टली कधीही जाऊन काही खाणार नाही आहे. आणि बाय द वे काल मला तशीच क्रेविंग होत होती, बट मी घरीच एक प्रोटीन केक बनवला होता. तसं काही तुम्ही प्लॅन करू शकता. सोसायटीमध्ये छोटे पोरं खेळतात आणि बरोबर 6-6:30 वाजता पाणी प्यायला इकडे येतात. चला आता अजून एक आलेलं आहे, त्याला पाणी पाहिजे आणि पाणी घेऊन चाललो आहे त्यासाठी. बघू कोण आहे. हे बघा, छोटा कार्यकर्ता. लय वेळ झालं खेळत होता वाटतं. नाव काय? सोयब जोरसर बोल. कुठं राहतो? B5. स्वयं नाव आहे B5 आणि हे A3 आहे, A31.
खेळला का नाही? काय खेळत होता? एकटाच कसं काय आला आज? गँग कुठे तुझी? एकटं नाही, 4-4, 5-5 जण येतात गायला. एकटं झालं स्वयं. ये परत ताण लागलं. येतो ना? जाऊ का मग? हाय कर सगळ्यांना. हाय तर कर. चला चल. आता एवढाच राईस आहे आपल्याला खायला, आणि अजून आपल्याकडे खायला आहे तर ते आहे स्वीट पटॅटो, दही आणि प्रोटीन.